महाराष्ट्रातील प्रत्येक घरात कुठलाही सण असो पुरणपोळीचा बेथा असतोच। चला तर मग आज मी तुमच्यासोबत पुरणपोळीचा डिटेल व्हिडिओ शेअर करणार आहे। काही जणांकडून पुरणपोळी बनवताना साऱ्या चुका होतात, त्यामुळे काय होतं तर पुरणपोळी लाटताना फुटते, पुरणपोळीची डाळ वाटत असताना हात दुखून येतात, पुरण पातळ होतं, घट्ट होतं, अशा अनेक चुका घडतात। तर अशा चुका होऊ नये तर त्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये पुरणपोळीची डाळ पुरण यंत्रामध्ये किंवा पुरणाच्या चाळणीमध्ये न वाटता अगदी लोण्यासारखं पुरण कसं बनवायचं याची माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी स्वच्छ निवडून घेतली, म्हणजे यातील काही काड्या वगैरे असतील ते आपल्याला काढून टाकता येतील। आता ही डाळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची, कारण बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये पावडर असते। तर बघू शकता इथे मी 1 कप हरभऱ्याची डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि आता ही डाळ आपल्याला त्यामध्ये पाणी घालून 2 ते 3 तास भिजत ठेवायची आहे। डाळ चांगली भिजली ना की पुरण चांगलं होतं। डाळीच्या भिजण्यावरच पुरण अवलंबून असतं। डाळ जर का चांगली भिजली तर आपल्याला पुढे पुरण करताना जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत, त्यामुळे डाळ भिजवणं महत्त्वाचं आहे। तर ही बघा, डाळीचे बोटाने तोडल्यावर अगदी सहजपणे 2 तुकडे होत आहेत, म्हणजे ही डाळ अगदी व्यवस्थितरित्या भिजली गेली आहे। सर्वात पहिली टीप म्हणजे डाळ स्वच्छ धुवून ती भिजत घालणे। आता ही डाळ आपण एका कुकरमध्ये घालूयात आणि शिजायला ठेवूयात। आता ही डाळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुतली असल्यामुळे डाळ भिजवलेलं पाणीसुद्धा मी वापरणार आहे। आता डाळीमध्ये पाणी किती घालायचं तर डाळ बुडेल इतपत आपण यामध्ये पाणी घालायचं। तर ही झाली दुसरी टीप, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाईल। आता जर का तुम्हाला कटाची आमटी बनवायची असेल तर तुम्ही जास्तीचं पाणी घालू शकता। मी इथे कटाची आमटी बनवणार नाही आहे, त्यामुळे मी डाळ बुडेल इतकंच पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे डाळ शिजत असताना त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं, म्हणजे डाळ आपली अगदी मऊसूत अशी शिजली जाते आणि कुकरच्या बाहेरसुद्धा येत नाही, म्हणजेच उतू जात नाही। आता पुरणाला रंग सुरेख यावा यासाठी यामध्ये छोटा अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही घालायची, नाही घातला तरी देखील चालू शकेल। आता मध्यम आचेवर 5 शिट्ट्या करून घेऊयात। आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कणिक भिजवायची। कशी भिजवायची ते बघूयात। ज्या वाटीने मी डाळ मोजली त्याच वाटीने मी 1 वाटी गच्च भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी यामध्ये मैदा घेतलेला आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ही कोरडी जिन्नस हाताने मिक्स करून घ्यायची। नुसत्या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या जरी केल्या तरी अगदी सुंदर होतात, पण ज्यांना कोणाला पुरणपोळी बनवायला जर असं अवघड जात असेल तर त्यांच्यासाठी मी अर्धी वाटी इथे मैदा वापरलेला आहे, म्हणजे पोळी लाटायला सोयीस्कर होईल। आता यावेळी 1 टेबलस्पून यामध्ये तेल घालायचे। तेल साधंच घालायचं आहे, गरम करून घालायची गरज नाही। आता पिठाच्या प्रत्येक कणाला हे तेल चांगलं लागलं गेलं पाहिजे, यासाठी आपण पिठाला अगदी चांगल्या प्रकारे तेल चोळून घ्यायचं आहे। असं केल्याने पुरणपोळी जिभेवर टाकताच विरघळणारी अशी बनून तयार होते। आता आपण पोळी चपातीसाठी जशी कणिक भिजवून घेतो त्यापेक्षा थोडीशी सैलसर आणि मऊसूत अशी कणिक आपण इथे मळून घ्यायची आहे। आता पहा, माझी कणिक इथे मळून होत आली आहे। आता आपली पुरणपोळी टम्म अशी फुगावी आणि फुटू नये याकरिता आपण कणिक कशी मळून घ्यायची हे मी तुम्हाला सांगते। तर एकदा पाण्याचा हात घ्यायचा, कणिक मळून घ्यायची, त्यानंतर तेलाचा हात घ्यायचा आणि कणिक मळून घ्यायची। असं करत करत 4 ते 5 मिनटं हे पीठ अगदी चांगलं असं मळलं गेलं पाहिजे। आता पुरणपोळी चांगली होण्यासाठी एवढी तर मेहनत घ्यावी लागेलच, आणि म्हणूनच आपण अशा प्रकारे 4 ते 5 मिनटं हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। आता 4 ते 5 मिनटं हे कणिक अगदी छान अशी एकदा पाण्याच्या हाताने एकदा तेलाच्या हाताने अशा प्रकारे मळून घेतल्यानंतर यावर आता 1 चमचा तेल घालायचं आणि पुन्हा ही कणिक 1 मिनिटभर अशी मळून घ्यायची। हे असं केलं म्हणजे अगदी मऊसूत अशी आपली कणिक बनून तयार होते आणि ही पहा अशी ही तार वळली जाते। म्हणून ही अशी व्यवस्थित 4 ते 5 मिनटं कणिक मळून घेणं फार महत्त्वाचं आहे। आपली कणिक इथे व्यवस्थित भिजली गेलेली आहे। आता ती मुरण्यासाठी यावर झाकण ठेवून साधारण अर्धा ते 1 तास ती बाजूला ठेवून द्यायची, म्हणजे ती अगदी व्यवस्थित अशी भिजली जाईल। आता इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत आणि डाळीमध्ये आपण तेल घातल्यामुळे ती ओतू गेलेली नाही आणि डाळ आपण भिजत घातल्यामुळे ही बघा बोट्याने माझ्या मॅश होते, एवढी मऊसूत शिजली गेली आहे। आता या डाळीमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी गाळून घेणार आहे। याचा वापर आपण कटाच्या आमटीसाठी करू शकतो किंवा कुठल्याही डाळी आमटींमध्ये हे घालू शकतो। तर हे बघा, डाळीमधलं सगळं पाणी मी गाळून घेतलं आहे, निथळून घेतलं आहे
आता आपण पुरण कसं बनवायचं, कसं शिजवायचं ते बघूयात. इथे आपण पुरणाच्या चाळणीचा किंवा पुरण यंत्राचा अजिबात वापर न करता पुरण तयार करणार आहोत आणि ते कसं करायचं ते आता बघूयात. तर आता या गाळून घेतलेल्या डाळीमध्ये आपण घालायचे अर्धी वाटी गूळ. ज्या वाटीने आपण चणा डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ या स्टेजला इथे घालून घ्यायचे. आता सारख्याच वाटीने अर्धी वाटी साखर यामध्ये घालायची आहे आणि हे साखर आणि गूळ डाळीसोबत चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपली डाळ गूळ आणि साखरेसोबत व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं तर आपलं मिक्सरचं जे छोटं भांडं असतं त्यामध्ये हे डाळ, साखर आणि गुळाचं मिश्रण घालायचं आणि आता आपण याला छान बारीक असं मस्तपैकी वाटून घेणार आहोत. आता साखर आणि गुळासोबत ही डाळ आहे ती 2 ते 3 मिनिटात अगदी मस्त अशी वाटली जाते, फाईन पेस्ट बनली जाते याची. अजिबात त्याच्यामध्ये डाळीचा कणही शिल्लक राहत नाही. तर नुसती डाळ वाटून घेण्यापेक्षा साखर किंवा गुळासोबत जर का तुम्ही मिक्सरमध्ये अशी 2 ते 3 मिनिटात डाळ वाटून घेतलीत तर अगदी पुरण यंत्रात जसं आपलं पुरण बनतं ना त्याच पद्धतीने इथे ही डाळ वाटली जाते. तुम्ही इथे बघू शकता अगदी सोपी पद्धत आहे. अगदी फाईन अशी ही आपली डाळ वाटली गेली आहे. पुरणाची डाळ हाताने वाटायचं म्हटलं तर हात दुखून येतो, तसंच पुरण यंत्रामध्ये वाटायचं तरी बराचसा वेळ जातो. तर या पद्धतीने अगदी 5 ते 6 मिनिटात तुम्ही ही डाळ मिक्सरमध्ये साखर आणि गुळासोबत छान अशी फाईन वाटून घेऊ शकता. तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे सगळी डाळ वाटून घेतलेली आहे. फक्त काळजी एका गोष्टीची घ्यावी की डाळ जी आहे ती वाटताना हलकीशी गरम असावी. त्यामुळे काय होतं तर साखर आणि गूळ जे आपण यामध्ये घालतो ते हलकेसे मेल्ट होतात आणि त्यामुळे व्यवस्थित अशी ही हरभऱ्याची डाळ साखर आणि गुळासोबत वाटली जाते. मिक्सरमध्ये घालताना मात्र डाळ हलकीशी गरम असावी, जास्त गरम डाळ असू नये. तर छान अशी वाटून घेतलेली डाळ मी कुकरमध्ये काढून घेतली. पुरणासाठी इथे मी गुळ आणि साखरेचा वापर केला. तुम्हाला जर का फक्त साखर किंवा फक्त गुळाचा वापर करायचा असेल तर 1 वाटी चणा डाळसाठी 1 वाटी साखर किंवा 1 वाटी गूळ वापरायचं आणि सेम याच पद्धतीने तुम्हाला साखर किंवा गूळ डाळीसोबत मिक्सरमधून वाटून घ्यायचे. आता हे वाटून घेतलेलं पुरण आपण गॅस ऑन करून परतून घ्यायचं आणि हे पुरण परतायला घेत असताना सुरुवातीला यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं. तूप घातल्यामुळे आपलं पुरण हे अगदी सुवासिक असं तयार होतं आणि तळाशी अजिबात चिकटत नाही किंवा लागत नाही. आता आपण हे पुरण सतत हलवत परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला सगळी प्रोसेस करायची आहे. तर ही जी आपण मिक्सरमधून पुरण बनवण्याची पद्धत वापरली तर त्याच्यामुळे पुरण परतण्याचा सुद्धा आपला वेळ वाचतो. ही पद्धत खूप फायदेशीर आहे. आता 3 ते 4 मिनिटातच इथे पुरण आपलं अगदी व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण याच्यामध्ये चमचा किंवा उलटनं रोवून बघूयात. ते जर सरळ उभं राहिलं तर समजायचं की पुरण आपलं तयार झालं. तर इथे आपलं उलटनं पुरणामध्ये उभं राहिलं याचा अर्थ अगदी व्यवस्थित असं आपलं पुरण तयार झालं आहे. आता आपण पुरणामध्ये 1 चमचा वेलची जायफळची पूड घालून घेऊ. आता याला एकदा मिक्स करून घेऊ आणि आपलं पुरणपोळी बनवण्यासाठी इथे तयार झालं. तर जवळपास आता 1.5 ते 2 तासानंतर पुरणपोळीसाठीची आपण जी कणिक मळून ठेवली होती ती सुद्धा आता मऊसूत आणि लवचिक झालेली आहे. तुम्ही बघू शकता जितका वेळ आपण ही कणिक भिजवत ठेवू तितकी चांगली आपली पुरणपोळी मऊसूत होते. आता याला तेलाचा हात लावून आपण पुन्हा एकदा मळून घेऊयात म्हणजे आपली पोळी लाटताना फुटणार नाही किंवा पुरण बाहेर येणार नाही. आणि तुम्ही हवी तितकी पोळी या पिठापासून तयार करू शकता किंवा लाटू शकता. तर तुम्ही बघू शकता इथे अगदी पातळ आणि लवचिक असं आपलं पीठ मळून तयार आहे. आता आपलं पुरणसुद्धा थंड झालेलं आहे. आपण पोळ्या बनवायला घेऊ. त्याकरिता लिंबा एवढ्या आकाराचा पिठाचा गोळा घेऊन कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा. पीठ लावण्यासाठी आपण मैदाच वापरायचं आहे, तांदळाचं पीठ वापरू नये. आता मैद्याच्या पिठामध्ये घोळून मी दाखवते तसा हा पिठाचा आपण वाटीसारखा आकार करायचा आहे. पारी बनवताना मध्यभागी थोडीशी जाडसर ठेवायची आणि कडेला थोडी पातळ ठेवायची. आता पोळीसाठी जेवढा कणकेचा गोळा घेतला आहे त्याच्या दुप्पट किंवा तेवढ्याच आकाराचा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि जो पुरणाचा गोळा आहे तो कणकेच्या गोळ्यामध्ये अशा पद्धतीने अलगद ठेवून द्यायचा आहे. आता कणकेच्या गोळ्यामध्ये पुरणाचा गोळा भरून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं याचं तोंड बंद करून घ्यायचं. नाहीतर आपली जी पोळी आहे ती लाटताना फाटू शकते. आता पोळी लाटण्यासाठी इथे मी पोळपाटावर साधा ब्लँक पेपर घेतला आहे. यावेळी आपण बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकतो पण घरामध्ये उपलब्ध असेलच असं नाही. त्यामुळे असा जर ब्लँक पेपर तुमच्याकडे असेल तर तोही तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता. आता पोळीसाठी घेतलेला हा गोळा अशा प्रकारे पोळपाटावर हातानेच प्रेस करून घ्यायचा सुरुवातीला. त्यामुळे पुरण कडेपर्यंत पसरलं जाईल आणि त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटत असताना आपल्याला पोळी उचलून सरकवायची गरज नाही तर हा पेपर सरकवत राहायचं म्हणजे अगदी सहजरित्या आपल्याला पोळी लाटता येते आणि सरसर अशी पुढे पुढे सरकत जाते.
पोळी लाटत असताना ती शक्य होईल तितकी पातळ लाटून घ्यायची. पेपरवर लाटल्यामुळे आपल्याला पोळी शक्य होईल तितकी पातळ लाटता येते. तर ही पहा, इतकी पातळ पोळी मी लाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता पेपरला सुद्धा कुठेही ही पोळी चिकटलेली नाही आहे. तर आता मी एकीकडे तवा तापत ठेवला आहे. आता तव्यावर आपण पोळी घालून घेऊयात. पोळी भाजत असताना तवा मध्यम गरमच असावा, अगदी कमी असू नये, म्हणजे पोळी आपली नीट भाजली जात नाही. तर एका बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर आपण ही पोळी आता परतून घेऊयात. पोळी परतून घेतल्यानंतर पहा कशी टम्म फुगायला सुरुवात झाली आहे. आपण पीठ चांगलं मळलं की आपल्या पोळ्या ह्या टम्म अशा फुगल्या जातात. तर आता यावर तेल किंवा तुपाची धार सोडायची. पोळी जास्त वेळ उलटपलट करत बसायची नाही. एक दोनदाच उलटपलट करून चांगली भाजायची. परतून घेतल्यानंतर आता पुन्हा तेल किंवा तूप वरून सोडायचं आणि इथे आपली ही पोळी आता बनून तयार झाली. तर अशाच प्रकारे इतरही पोळ्या आपण आता बनवून घेऊ. तर तुम्हीसुद्धा ही पद्धत वापरून पहा, मस्त पोळ्या बनतात, अगदी टम्म अशा फुगतात सगळ्या पोळ्या. तर रेसिपी कशी वाटली, आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.